तर कल्याणमध्ये महायुतीच्या नेत्यांचे कटआउट या ठिकाणी झळकलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महायुतीच्या नेत्यांचे साऊथ स्टाईल कटआउट सध्या कल्याणमध्ये पाहायला मिळतात। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर अजित पवार, अमित शहा, राज ठाकरे यांचे देखील कटआउट्स कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहेत। श्रीकांत शिंदे आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि या ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आनंद दिघे यांचे देखील कटआउट्स या ठिकाणी लावण्यात आले आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, श्रीकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जाणार आहे। सागर, नक्कीच थोड्याच वेळामध्ये श्रीकांत शिंदे हे गणेश मंदिर जे आहे तिथे डोंबिवलीमध्ये पोहोचणार आहेत आणि इथे गणपती मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की मोठी गर्दी, शेकडो हजारोंच्या संख्येने जे काही कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि एक मोठं शक्ती प्रदर्शन श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना केलं जाणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर या रॅलीला सुरुवात होईल। जवळपास 3 किलोमीटरचं हे अंतर आहे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि तिथपर्यंत ही सगळी रॅली जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मोठी गर्दी या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या घटक पक्षातील सगळ्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची झालेली आहे। नेते यायला सुरुवात झालेली आहेत आणि जे महायुतीचे घटक पक्ष आहेत त्यातल्या प्रमुख नेत्यांचे साऊथ स्टाईलमध्ये कटआउट सुद्धा या ठिकाणी संपूर्ण रस्त्यावरती लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर क्रेनच्या सहाय्याने हार सुद्धा इथे घातला जाणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये श्रीकांत शिंदे हे गणेश मंदिरात येऊन इथे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या रॅलीला सुरुवात करणार आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय की जवळपास 3 किलोमीटरचं हे शक्ती प्रदर्शन श्रीकांत शिंदे याच्या वतीनं केलं जाणार आहे। खरं तर कालच यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती आणि आज उमेदवारी अर्ज ते दाखल करतायत आणि या सगळ्या परिसरामध्ये एक मोठं शक्ती प्रदर्शन करून दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो श्रीकांत शिंदे यांच्या वतीने केला जाणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि इथला श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते नाशिकसाठी रवाना होणार आहेत। मात्र सध्या डोंबिवलीमध्ये आपण पाहतो की डोंबिवलीमध्ये या सगळ्या उमेदवारांचे दाखल करताना जी रॅली काढण्यात येणार आहे त्याची तयारी ही मोठ्या पद्धतीने करण्यात आलेली आहे। ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्या विरोधामध्ये श्रीकांत शिंदे यांची ही लढाई असणार आहे। मात्र ही लुटूपुटीची लढाई आहे आणि त्यामुळे श्रीकांत शिंदे ज्यावेळी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात करतील या ठिकाणी रॅलीला सुरुवात होईल त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येणार आहोत। धन्यवाद या सविस्तर